मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण इथे लेहंगा कटिंग व शिलाई बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ह्याचा सुद्धा मी तुम्हाला ब्लाऊजचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि बेल्ट सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे। आता इथे बघू शकता जेवढे आपले शिल्लक राहिलेले साडे असेल ना तेवढे आपल्याला इथे वापरायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये घेर सुद्धा ठेवू शकता। अर्धी साडी वापरली तरी सुद्धा चालेल। आता इथे मी अस्त्रचा कपडा 2 मीटर लागणार आपल्याला इथे उंचीनुसार आणि घेरानुसार। आता इथे बघू शकता, आता इथे सर्वात आधी उंची मोजून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा जिथपर्यंत तुम्हाला तयार करायचे आहे ना तिथपर्यंत तुम्ही अशी उंची मोजून घ्या। जेवढी सुद्धा असेल तेवढी तुम्ही इथे उंची मोजून घ्यायची आहे। माझी इथे 36 भरलेले आहे। 36 म्हणजे आपल्याला इथे तयार ठेवायची 36। कमर बेल्ट आपला वरच्या बाजूला वेगळा असतो। कमर बेल्ट जोडण्यासाठी लागणार आहे वरच्या बाजूला। फक्त ही तयार झाली खालच्या घेरची उंची लक्षात ठेवायची आहे। आता इथे खालच्या बाजूला काठ आहे पण वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यावं लागणार आहे ते लक्षात ठेवा। फक्त अर्धा इंच वरच्या बाजूला वाढवायचं शिलाईसाठी लक्षात ठेवायचं। कमर बेल्ट जोडण्यासाठी लागतं ते। आता इथे मी अस्तरच्या कापडाची अशी घडी करून घेते। बंद बाजू माझ्या बाजूला आहे लक्षात ठेवा। ही बंद बाजू असणार आहे आपली। परत आता ह्या बाजूने मी घडी टाकते म्हणजे काय होईल आपल्या इथे 4 पदरी घडी होणार आहे। पाठीची बाजू आणि समोरची बाजू घेरची आपली इथे परफेक्ट निघणार आहे। त्यासाठी इथे मी 4 पदरी घडी टाकलेली आहे। आता इथे मी अस्तरचा कपडा पूर्ण प्लेन करून घेतला। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता अस्तरची तयार उंची इथे आपल्याला 1 इंचाने कमी घ्यायची आहे लक्षात ठेवा। आता इथे अस्तरची तयार उंची 35 ठेवायची आहे। 35 आपल्याला इथे तयार ठेवायची आहे। उंचीमध्ये काय करायचं, उंचीपेक्षा 1 इंचाने कमी घ्यावे लागते म्हणजे साडीच्या घेरच्या उंचीपेक्षा कमी घ्यायची लक्षात ठेवा। साडीच्या घेरची उंची आपली इथे 36 तयार ठेवायची, मग 1 इंच कमी घ्यायचं अस्तरची उंची घेताना। तुम्ही ते पूर्ण अस्तर वापरलं तरी सुद्धा चालेल। कोण कोण काय करतं 2 इंचाने कमी घेतं। तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता। 1 इंचाने कमी घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा 2 इंचाने कमी घेतलं तरी सुद्धा चालतं। आता ही आपली ओपन बाजू आहे। ओपन बाजूने वरच्या बाजूला इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। इथे मी 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घेते। 2.5 इंच लिहून ठेवते म्हणजे समजायला सोपं पडेल त्यासाठी। इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता ह्या बाजूने आपल्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे मी आकार देऊन घेतला म्हणजे काय होतं आपले ते कोपरे निघत नाही त्यासाठी आकार देऊन घ्या। थोडासा गोल आकार दिसला पाहिजे त्यासाठी इथे मी आकार देऊन घेतला। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे। म्हणजे काय होतं इथे आपला अस्तरचा घेर सुद्धा आहे ना दिसायला सुद्धा असा व्यवस्थित दिसतो थोडासा गोल आकार इथे दिल्यामुळे। आता हे मी असं कट करून घेते। इथे मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर असं मी कट करून घेतलेलं आहे। आता ही आपली बंद बाजू, ही सुद्धा बंद बाजू। आपले हे 4 पदर आहेत लक्षात ठेवा। बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे मी मापाला लेहंगा सुद्धा घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल। 4 पदरी घडी करून घ्यायची। तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे म्हणजे मापे टाकताना चुकत नाही। आणि जर तुम्हाला कमरघेर मोजून घ्यायचा असेल तर मोजून सुद्धा घेऊ शकता। बरोबर त्याचा चौथा भाग करायचा कारण की आपण इथे घडी टाकताना 4 पदरी टाकलेली आहे। आता इथे बंद बाजूला ठेवून घ्यायची। अशी 4 पदरी घडी करून घ्या। बंद बाजूला ठेवून घ्यायची लक्षात ठेवायचं नेहमी। आता जिथे आपलं तयार आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं। एकदम असं सोपं आहे, नक्की जमेल। असं ठेवायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यायचं आहे। लगेच 2 इंच पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाईसाठी लागतं त्यासाठी 2 इंच जास्त घ्यावंच लागतं। कमर घेरचा चौथा भाग अधिक 2 इंच जास्त घ्यायचा आहे। आता इथे अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्या खालीपर्यंत। जिथपर्यंत आपण थोडासा असा गोल आकार दिला का तिथपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे। हे पहा इथे मी अशी लाईन ओढून घेतली। आता हे सर्वात आधी आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे। लाईनीवरती बरोबर घ्या कट करून। हे पहा इथे मी असं कट करून घेतलं। आता हे मी आपण 4 पदरी घडी टाकली ना बंद बाजूने टाकली होती, मधून इथे मी कट करून घेते म्हणजे पाठीमागची एक बाजू आणि समोरची एक बाजू। आता 2 इंच घेतलं का तिथे एक मार्किंग करून ठेवा म्हणजे फिटिंग करताना सोपं जातं त्यासाठी थोडासा कट मारून ठेवायचा। आता इथे आपल्याला साडीच्या कापडाची घडी करून घ्या। साडीच्या कापडाची पूर्ण इथे मी साडी वापरणार आहे। जेवढी माझी शिल्लक राहिली होती तेवढी इथे मी वापरते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेर ठेवलं तरी सुद्धा चालेल। आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये चुन्या सुद्धा टाकू शकता। अर्धी साडी वापरली तरी सुद्धा चालेल। इथे मी साडीची घडी करून घेते।
हे पहा एकसारखं पकडा, फक्त पकडताना एकसारखं पकडायचं आहे. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका, नाहीतर कटिंग करताना कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी एकसारखं पकडा पकडताना. इथे मी पूर्ण जेवढा माझा साडीचा कपडा आहे ना तेवढा इथे मी घडी करून घेतलेला आहे. हे पहा असं व्यवस्थित पकडते, म्हणजे आपल्याला उंचीचं माप टाकायला सोपं पडेल आणि कटिंगला सुद्धा सोपं पडेल. त्यासाठी अशी घडी करून घ्यायची आहे. पूर्ण कपडा इथे प्लेन करून घ्यायचा आहे. हे पहा इथे मी अशी घडी करून घेतली. आता इथे बघा खालच्या बाजूला इथे माझा काट आहे, त्याच्यामुळं मी फक्त वरच्या बाजूला कमरेला जोडण्यामध्ये, बेल्ट जोडण्यामध्ये फक्त अर्धा इंचच वाढवून घेणार आहे. आपल्याला इथे तयार उंची 36 ठेवायची आहे, त्याच्यामध्ये फक्त इथे आपल्याला अर्धा इंचच वाढवून घ्यायचं आहे शिलाईसाठी लागणार म्हणूनसाठी. वरच्या बाजूला कमरेचा बेल्ट सुद्धा येणार आहे, त्याच्यासाठी इथं मी फक्त अर्धाच इंच वाढवून घेतलं, म्हणजे खालचा बेल्टच्या खालचा उंचीचा भाग आपला इथे राहणार. हे पहा आता इथे मी उंचीचं माप टाकून घेते, असं पकडलं उंचीचं माप टाकण्यासाठी. इथे मी उंचीच्या मापाचं मार्किंग करून घेतलं, अर्धा इंच वाढवून घेतलं शिलाईसाठी लागणार म्हणूनसाठी. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेते. सावकाशमध्ये कट करून घ्या, कमी जास्त फक्त होऊ देऊ नका. एकदम अशी सोपी पद्धत आहे. हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेतलं. आपण जिथे मार्किंग केलं ना जास्तीचं अर्धा इंच सुद्धा वाढवून घेतलं होतं. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. हे पहा ओपन करून घेते पूर्ण. आता इथे ना आपल्याला फक्त एकच बाजू ओपन ठेवायची आहे, दुसरी बाजू आपली ते बंद राहणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे शिलाई करायला एकदम असं सोपं जातं आणि चुन्या सुद्धा टाकताना व्यवस्थित येतात. फक्त आपली इथे त्यासाठी एकच बाजू ओपन राहणार आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. ही बाजू आपली बंदच राहणार आहे, लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे एकदम आणि पटकन तयार होतो. आता इथे आपल्याला वरच्या बाजूचा म्हणजे कमरेला जोडण्यासाठी बेल्ट तयार करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला फक्त काठाचाच बेल्ट तयार करायचा आहे कमरेला जोडण्यासाठी. आता इथे बघू शकता अशी घडी करून घ्या. एक बाजू आपली इथे बंद झाली पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला इथे परफेक्ट अशी घडी टाकून घ्यायची आहे. आणि एक बाजू आपली इथे ओपन राहणार आहे, ते लक्षात ठेवा. तुम्ही ना कमरघेर मोजून घेतला तरी सुद्धा चालेल आणि त्याच्यामध्ये 3 इंच जास्त घ्यावं लागतं, लक्षात ठेवायचं नेहमी. आणि जर तुमच्याकडे लेहंगा असेल तुमचा तयार, अशा पद्धतीने घ्यावा लागणार आहे मग तुम्हाला, म्हणजे मापे टाकायला एकदम असं सोपं पडेल त्यासाठी. हे अशी घडी करून घेतली. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या, कडेपासून ठेवून घ्यायचं, कडेपासून ठेवून घ्यायचं. जिथे आपलं तयार आहे ना तिथं असं मार्किंग करून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचं, असं ठेवून घ्या. जिथे तयार आहे तिथे एक मार्किंग करून घेतलं, त्याच्यामध्ये लगेच 3 इंच वाढवून घ्यायचं. 3 इंच शिलाईसाठी लागतं, लक्षात ठेवा. 3 इंच वाढून घ्या. तयार, लक्षात ठेवायचं, तयार अधिक 3 इंच. वहीमध्ये लिहून ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे मी तयार अधिक 3 इंच घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता उंचीला इथे मी 4 इंच ठेवते. 4 इंचावरती मार्किंग करून घेते. शिलाईच्या सहित झालं हे आपलं. आता लक्षात ठेवा, शिलाईच्या सहित झालं. 4 इंच घेतलं उंचीला. तुम्ही सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. फक्त लेहंग्याची तयार उंची मोजून घ्या. आपली किती तयार आहे ते मोजून घ्यावं लागतं, सर्वात महत्त्वाचं आहे. आता इथे मी कट करून घेते एका लाईनीमध्ये. इथे मी हे एका लाईनीमध्ये कट करून घेतलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. हे आपल्याला बरोबर तेवढं वरच्या बाजूला शिलाईसाठी जातं, खालच्या बाजूला अर्धा जातं, इथे अर्धा इंच जातं, त्यासाठी बरोबर होऊन जाईल. आता इथे बघू शकता 2 इंच आपण जास्तीचं घेतलं होतं ना, थोडंसं तिथे मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा एक कट मारून ठेवला तरी सुद्धा चालेल. म्हणजे काय होतं, फिटिंग करताना लक्षात येईल बरोबर. हे असं ठेवून घेते. आता ह्या अस्तरवरती मी दुसरा अस्तर ठेवून घेते आणि एकसारखं करून घेते दोन्ही सुद्धा. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा, एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता फक्त काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजूने एकसारखं करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला इथे अस्तरचा कपडा शिलाई देऊन घ्यायचा आहे. ह्या बाजूला 2 इंच घेतलं आपण, ह्या बाजूला 2 इंच घेतलं, जास्तीचं घेतलेलं आहे आपण. इथे मार्किंग सुद्धा करून घेतलं. आता इथून काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. ते 2 इंच थोडंसं क्रॉस घेत यायचं आहे. अशा पद्धतीने लाईन ओढून घ्या. इथे मी ज्या पद्धतीने लाईन ओढली का, सर्वात आधी तिथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, लक्षात ठेवा. इथे
आता इथून सुद्धा तीच पद्धत. हे पहा लाईन ओढून घेते सर्वात आधी इथे मी. तिथून 2 इंच घ्यायचं आणि खालच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे. म्हणजे घेर सुद्धा आपल्या इथे भरपूर होतं अस्तरचं सुद्धा. आता खालच्या बाजूला सुद्धा मी कमी कमी करत अशा पद्धतीने घेतलं मार्किंग करून. आता त्याच्यावरती आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. इथे मी दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून घेतलं. आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि ह्या सुद्धा बाजूला दोन्ही सुद्धा बाजूंना इथे मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे. ह्या सुद्धा बाजूला डबल शिलाई देऊन घेतलेली आहे दोन्ही सुद्धा बाजूंना. आता हे मी सर्वात आधी सुईचं करून घेते. इथे मी पूर्ण कपडा अस्तरचा सुईचा करून घेतला. मार्किंग करून घ्या, त्याच्यावरती बरोबर एक शिलाई देऊन घ्यायची आहे डबल आणि कपडा सुईचा करून घ्यायचा आहे अस्तरचा पूर्ण. आता इथे खालच्या घेरच्या बाजूला काय करायचं, एकदा घडी करून घ्यायची, परत एकदा घडी करून घ्यायची. हे अशा पद्धतीने एकदा परत एकदा अशी पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण घेरला जोडून घ्यायचं आहे. इथे मी पूर्ण घेरला सुद्धा शिलाई देऊन घेतली. हे अशा पद्धतीने बघू शकता. म्हणजे काय होतं, आपले धागे दिसत नाहीयेत आणि आपली उंची सुद्धा व्यवस्थित होऊन जाते त्यासाठी. आता इथे मी साडीचा कपडा घेते. ही उलट बाजू आहे, उलट बाजू आहे लक्षात ठेवा. ही आपली सुईची बाजू आहे, लक्षात ठेवायचं. असं बघून घ्यायचं आहे. आता इथे घडी करताना काय करायची, उलट करून घ्यायची आहे घडी. कारण की तिथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची, त्यासाठी घडी करताना उलट करून घ्या. दोन्ही सुद्धा उलट झालं पाहिजे. हे पहा, ही उलट बाजू आहे आणि ही सुद्धा आपली उलट बाजू आहे, लक्षात ठेवा. आता इथे मी दोन्ही सुद्धा एकसारखं पकडते. हे पहा अशा पद्धतीने एकसारखं पकडा, फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. इथे फक्त आपली एकच बाजू ओपन आहे, लक्षात ठेवा नेहमी ही पद्धत. आणि तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता इथे सुद्धा एकसारखं पकडायचं आहे आणि सर्वात आधी इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल दिली तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही काय करायचं, थोडीशी घडी करून परत एकदा घडी करून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीत एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे सुद्धा वरच्या बाजूला तीच पद्धत वापरायची. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची, म्हणजे धागे निघत नाहीयेत, त्यासाठी शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल दिली तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता मी त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने घडी करून शिलाई देऊन घेतली. म्हणजे काय होतं, इथे आपले धागे निघत नाहीत. आता हा कपडा इथे मी सुईचा करून घेते पूर्ण. बघू शकता इथे मी पूर्ण कपडा सुईचा करून घेतला. ही आपली उलट बाजू, ही वरची बाजू आपली सुईची बाजू झाली. आता उलट बाजू आपली आतल्या बाजूला गेली, वरची बाजू ही आपली आता सुईची झालेली आहे. कपडा इथे मी पूर्ण सुईचा करून घेतला. हे पहा व्यवस्थित झालेला आहे. आता ही आपली शिलाईची बाजू आहे. एकाच बाजूला आपण फक्त ओपन ठेवलं ना, तिथे आपण फक्त शिलाई देऊन घेतली. आता इथे काय करायचं, पूर्ण अस्तरचा कपडा आतल्या बाजूला ठेवून घ्यायचा आणि अस्तरची फिटिंगची बाजू आणि हे साडीची फक्त एकाच बाजूची फिटिंगची बाजू, लक्षात ठेवा. अस्तरची एका बाजूची फिटिंगची बाजू आणि साडीच्या बाजूची एका बाजूची आपली फिटिंगची बाजू. ही फिटिंगची बाजू आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू. आपण फक्त एकाच बाजूला फिटिंग केली साडीच्या कपड्यावरती, लक्षात ठेवा. एकावरती एक हे आलं पाहिजे, तेव्हा ना तिथे तुमचं परफेक्ट आणि व्यवस्थित होऊन जाईल त्यासाठी. आता इथे काय करायचं, हे दोन्ही सुद्धा एकसारखं पकडून घ्यायचं, कमी जास्त होऊ देऊ नका आणि थोडंसं बंद करून घ्या एकदम नॉर्मलमध्ये. आता इथे आपल्याला चुन्या द्यायला सुरुवात करायची आहे. तुम्ही ते 3 इंचाचे दिले तरी सुद्धा चालतील किंवा 2.5 इंचाचे ठेवले तरी सुद्धा चालतील. म्हणजे आपल्या इथे ना घेर असा भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी मोठ्या मोठ्या चुन्या द्या. फक्त देताना एकसारख्या द्यायच्या आहेत. इथे तुम्ही 2.5 इंचाची ठेवली तरी सुद्धा चालेल किंवा 3 इंचाची ठेवली तरी सुद्धा चालेल. म्हणजे दिसायला घेर असा भरपूर दिसतो त्यासाठी. आता अस्तरचा कपडा आपल्या इथे पूर्ण प्लेन झाला पाहिजे. फक्त चुन्या टाकताना वरच्या साडीच्या कापडाच्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. फक्त टाकताना एकसारख्या टाकून घ्यायच्या, कमी जास्त होऊ देऊ नका. जिथपर्यंत आपली साडी पुरते ना, म्हणजे अस्तरच्या पूर्ण घेरला तिथपर्यंत आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, एकसारख्या टाकून घ्या. जिथपर्यंत आपला साडीचा कपडा पुरतोय ना, तिथपर्यंत आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत अस्तरच्या कापडावरती.
फक्त अस्तरच्या कापडाला गुढी पडू देऊ नका. इथे मी पूर्ण चुन्या एकसारख्या टाकून घेतल्या. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. म्हणजे घेरसुद्धा आपल्या इथे भरपूर झाला पाहिजे. त्यासाठी इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू एकसारख्याने व्यवस्थित आलेले आहेत. आता इथे आपल्याला कमर बेल्ट जोडून घ्यायचा आहे. इथे आपण काठाची पट्टी कट करून घेतली होती. एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची आहे. एकदा घडी, परत एकदा घडी, एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आता पट्टी जोडताना काय करायचं, अस्तरच्या आतल्या बाजूने जोडून घ्यावे लागते. लक्षात ठेवा, इथे जोडून घ्यायची. एका बाजूची फिटिंगची बाजू त्याच्यावरती पकडायची. अशा पद्धतीने पकडून घ्यायची आहे आणि तिथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. आणि अर्धा इंच पकडायला विसरू नका. लक्षात ठेवायचं आहे नेहमी. फक्त खालचा कपडा आहे ना, तो प्लेन झाला पाहिजे. लक्षात ठेवा. आता इथे मी पूर्ण कमरेच्या बाजूला पट्टी जोडून घेते. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. आणि पूर्ण कमरेच्या बाजूला इथे मी ही पट्टी जोडून घेते. अर्धा इंच पकडत पकडत आपल्याला ही जोडून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं, इथपर्यंत आपण जोडत आलो. आता इथे एकदा घडी करायची, परत एकदा घडी करून घ्यायची. इथपर्यंत आल्यावरती त्यासाठी आपण शिलाई मार्जिन जास्त पकडलं होतं. बरोबर पुरतं, लक्षात ठेवा. आता बरोबर झालं. आता इथे एक शिलाई देऊन घेते. आपण एकदा घडी केली, परत एकदा घडी केली, त्याच्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची परत, म्हणजे दिसायला व्यवस्थित दिसतं. त्यासाठी बरोबर आणि व्यवस्थित जोडून झालं. आता ह्या बाजूने ही बाजू आता सुईच्या बाजूला करून घ्यायची. जोडताना उलट बाजूने जोडून घ्यावे लागते आणि वरच्या बाजूला काढावे लागते. लक्षात ठेवा. बरोबर सुईची बाजू झाली. आता इथे आपली इथपर्यंत पकडायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि जोडून घ्यायची आहे पूर्ण घेरला. इथं असं ठेवून घ्या आणि पूर्ण घेरला जोडून घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घेते आणि जोडून घेते. फक्त कमी जास्त होऊ देऊ नका. एकसारखी जोडून घ्यायची आहे. शिलाई देताना पण सावकाश देऊन घ्यायची आहे. शिलाईमध्ये सुद्धा आपला कपडा बरोबर असा सापडला पाहिजे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी पूर्ण पट्टी जोडत जोडत घेतलेली आहे. बरोबर पुरलेली आहे आणि व्यवस्थित सुद्धा झालेले आहे. बघू शकता इथपर्यंत. थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, व्यवस्थित पूर्ण पॅक होऊन जातं. त्यासाठी बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. इथे बघू शकता आपली दोन्ही सुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित जोडून झाल्या. ही सुद्धा बाजू इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं जोडून झालेलं आहे. इथे आपल्या चुन्या सुद्धा बघू शकता एकदम अशा व्यवस्थित सुद्धा आलेल्या आहेत. असं ठेवून बघूया आपलं व्यवस्थित आहे का. बरोबर व्यवस्थित झालेलं आहे. बघू शकता. त्यासाठी मापे व्यवस्थित टाका, म्हणजे तुमचं सुद्धा एकसारखं होऊन जाईल. उंचीला सुद्धा आणि कमर घेरला सुद्धा एकसारखं होऊन जातं. आता इथे आपल्याला एक नॉट बनवून घ्यायची आहे कमरेला बांधण्यासाठी. 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतली तरी सुद्धा चालेल. इथे मी सरळ लाईनीमध्ये 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे. आता ह्या पट्ट्या मी इथे एकाला एक अशा जोडून घेते. पूर्ण पॅकमध्ये जोडून घ्या. थोडीशी घडी करून घ्यायची आणि पूर्ण जोडून घ्या. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला कमरेला बांधण्यासाठी नॉट बनवून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्यायची कापडाची, म्हणजे काय होतं धागे निघत नाही आहेत. त्यासाठी घडी करताना एकसारखी करून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मी पूर्ण नॉट अशाच पद्धतीने बनवून घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता. इथे आपली पूर्ण नॉट तयार झालेले आहे. आता ही पूर्ण आपल्याला ओवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. तेवढ्याच बरोबर तुम्ही लांबीची कट करून घ्या. तुम्हाला लटकन बनवायचे असतील तर ह्याला लटकन सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये तयार करू शकता. इथे आपला पूर्ण लेहंगा तयार झालेला आहे.
नॉड आतल्या बाजूला ठेवून घेतले. याला काय लटकन बनवायचे नव्हते, त्याच्यामुळे मी काय बनवलेले नाहीत. तुम्ही ते आवडीनुसार ठेवले तरीसुद्धा चालतील किंवा तयार केले तरीसुद्धा चालतील. आता इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू इथे आपल्या व्यवस्थित झालेल्या आहेत. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा कमरेची पट्टी जोडून घ्या. कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली. ही पद्धत तुम्ही नक्की वापरायची आहे. उंचीचं बरोबर असं मार्किंग करून घ्या. कमर घेरचं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जास्तीत शिलाईमध्ये किती पकडायचं आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पकडू शकता, दाखवलं त्या पद्धतीने. आपल्या इथे घेरसुद्धा भरपूर झालेला आहे आणि चुनेसुद्धा आपल्या इथे एकसारखे आलेले आहेत. तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरा. ह्याचासुद्धा मी ब्लाऊज अशा पद्धतीने तयार केलेला आहे. ह्याचासुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने नक्की बनवून बघा. एकदम अशी सोपी पद्धत आहे. आता इथे फक्त आपल्याला ओढणी घ्यावी लागणार आहे. जो कलर आपला इथे साडीमध्ये किंवा काठामध्ये आपला उठून दिसतोय ना, त्या कलरची इथे आपल्याला ओढणी घ्यायची आहे. म्हणजे दिसायला सुद्धा तुमचा लेहंगा ड्रेस असा सुंदर दिसणार आहे त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ओढणी घेऊ शकता, म्हणजे उठून दिसेल. आता ह्याच्यावरती मी कमर बेल्टसुद्धा तयार केलेला आहे. ह्याला आपण लेससुद्धा जोडून घेतलेले आहे. ह्याचासुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाईचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.